किती झक पडली आपल्याला. लय झक पडली ना. आता आई म्हणून अधिक बाबूले वागवा लागलं असन त्यानं आपली लय वाट पाहिली असन. हो पाहिली असन, पण आता काय करतो बिचारे. कोणाच्या मदतीला धावून गेलोच पाहिजे ना आपण. मग गरजेचं होतं ना. कोणाताई आपण जर त्याच्या दुःखात सामील झालं असतं तर त्याला किती असं बेकार वाटलं असतं. तशा असतं किती बेकार वाटे त्याला. किती लढे आकांत करू लढे बिचाऱ्या. एवढा मोठा पैसा गेला तर कोणाचं मन नाही दुखत होत आई. घरचे नेहमीच वाट पाहते. जाऊ दे काही नाही होत. झाला वेळ. नाही आपली सासूबाईला सांगितलं का आपली सासूबाई तर म्हणून बरं झालं बाई मदत केली तुम्ही. तेवढं तरी आपल्याकडून मदत करणं झाली अशीच म्हणून आपली सासू. हो ताई बरं झालं म्हणून केली म्हणून मदत. पहा बरं आपल्याला जाताच झालं अडथळा. आपली शॉपिंग राहिली. आपल्यापाशी पैसे कमी होते तर आपण शॉपिंग नाही केली. आता तेच सांगा लागेल ना आता शॉपिंग नाही केली. बरंच आहे म्हणून नाही तर असं आहे ना ते. पण आपण हे कारण सांगितलं म्हणजे आई मानते. पण पहिली ते काय झालं आता उद्या जाऊ आपण. काही नव्हतं आता उद्या चाललं जाऊ. हो पण ताई आता तिकडे 70 कोस राहायला लागते. कोणाची मदत करायला तसं सांगाच लागेल आपल्याला. कोणाला का बा तिकडे जाताना लक्ष ठेव जा. पैसे गिशे बरोबर नाही जा. गड्यातलं सोनं नाणं बरोबर पाहा लागते. काही भेटलं नाही सोनं नाही चोरा जोगते आहेत येतं. मी बाहेर जाताना विकतचीच पोत घालत असतो. आणि त्यात तरी ते लाईनवाला घातलं मी लाईनीने घालत असतो. विकतच घालत असतो. कसं आहे कधी नियम असते का एवढ्या रुपयाचा. आज किती रुपये सोनं आहे. आपल्याकडून सोनं करणं होते का डबल. किती रुपयाचं होतही असलं आपल्याकडून सोनं करणं. पण किती महाग आहे. आपलं मन नाही दुखत का गेलं म्हणजे मग. हो ताई विकतचीच घालत जाईन आता. मी चुकलो आता. याच्या पुढे मी विकतचीच घालत जाईन. कसं आहे एवढ्या रुपयाची वस्तू कशी आपण तिकडे चोरटे गिरटे राहते. मलाच काय माहित होतं आज माहित झालं. अरे बाबू काय झालं मा. आज कोण एवढा गोविंद्र करून राहिलं. मायलेकर गोविंद्र करून राहिलं व. बस ना माऊ गा बस ना. येते ना आई बस उगा. काय मला वाटलं लेकरू राहील काय जाऊ माय हे गोविंद्रच करून राहिलं लेकरू. बाई मला वाटलं माय दूर आहे म्हणून या पोराला ठेवलं. याईन तर आज लय उशीर केला. कुठं अटकलाय बिचाऱ्याने कुठं नाही. मी म्हटलं येईन बाईन जाईन आणि येईन कायच. या तर मार उशीर करून राहिलं. पोरग कसंच ऐकून नाही राहिलं कसंच दबून नाही राहिलं. काय करू माय आता. झाक पडली यायला घर नाही दिसून राहिलं. पोराची काळजी नाही काही नाही. आणि त्याला तर काहीचीच काळजी नाही आहे. उगं करू मी मला समजून नाही राहिलं. पोरग लढून राहिलं आत्मसून होऊन राहिलं. काय करा बाप्पा आता काय करा. आल्या पाहिजे बाप्पा देवा लवकर आल्या पाहिजे. पुढं ठेवतो बाप्पा. आज ते लय सरास आणला येणत लय काव आणला. ऐकून नाही राहिला कसाच नाही ऐकून राहिला. काय करावतं याच्या पुढं म्हणून तुम्ही घेऊन जात बसा. पण आज मी म्हटलं बाई गाडीने काही नाही एवढं दूर कसं त्याला दोघीले उचलणं होईन बा म्हणून ठेवलं घरी. पोरग कसंच उगणे राहून राहिलं. रे एवढा उगा राहणं लढू नको ना बाबू. असं करत असते काय. एखादीची आई गेली म्हणजे आता नेहमीच तर असते. आता मीच तर वागवतो तुले. आज तुला एवढी आई लागून राहिली काय. पाहिजे बाबू चॅकेट देऊ काय. फक्त लढू नको उसांडे टाकू नको बाबू. लढू नको असा. एवढा गोंधळ करत असते का रे बाबू. बाहेर आवाज येऊन राहिला एवढा त्रास देत असते का आजीले. आले पाय नाटक पाय त्याचे. मी आतापर्यंत वागून राहिली होती तर लढे. एका रंगाचं लढून राहिलं होतं. आता पाय तू दिसल्यावर दात काढून राहिलं. पाय याचं लढणं नाटक रडणं आहे ना याचं. किती वेळचं बाई घाईस आणलं मला. खेळूस आलती मी. मला असं वाटतं का आता बाई कधी येते कधी तुम्ही. पाय कसं दात काढून राहिलं कसं दात दाखवून राहिलो. श्री असा बदमाशपणा करून राहिला आता. मोठा झाला बदमाश होऊन राहिला चांगला. मोठा बदमाश झाला बाई. आता दात काढून राहिला लागून तो. एवढी झाकण झाली. पण तुम्ही दोघीला एवढा उशीर झाला. काहून एवढा उशीर केला. काही आणलं तर नाही हो तुम्ही. तुमच्या हातात निसरी रिकाम्यात दिसून राहिला. आणि सगळ्या फिरायला गेलते का घुमायला गेलते तुम्ही. बाई सांगतो तुम्हाला काय झालं. आम्ही जातानाच आम्हाला एक प्रसंग घडला. तुम्हाला सांगतो. कसं झालं एक बाई आहे. ते दुसऱ्या गावची परगावची. ते चालली होती. आम्ही जसं चाललो होतो तसं तिचे कानी 10,000 चोरी गेले आई. अशी म्हटलं चाट दिली हो त्या माणसानं. तिची चोरी करून घेऊन गेला व. तिचे पैसे ते कायचे होते आई तुम्हाला सांगू काय. ते धंदा करते म्हणते. तिचं कपड्याचं दुकान आहे. मालासाठी आली माय. आपल्या म्हणजे खेड्यावरची बाई होते तर ते आली होती धंदा करायसाठी. माल घेऊन जातो बा. उसने पैसे आणले हो म्हणते का आई. तिनं तिच्या बहिणीपासून का कोणातरी पासून पण माल भराले आलती तर चोट्ट्यानं तिचे पैसे चोरून नेले व. माय मग काय तो चोर सापडला का मग तो चोर. हो सांगतो ना तुम्हाला. ती किती धावली किती आकांतान धावली. लय जावजोऱ्यानं धावली. आम्ही म्हणू खाऊन धावून राहिली बाई धावून राहिली.
बाई तिचे एवढे पैसे गेले तिचा जीव कुठं असं कसं खालीवर करे पण सापडला नाही हो तिच्या हाती आई शेवटी म्हटलं तिच्यापेक्षा झाली पैसे राहिले नव्हते लयाकात करे मग आमचंही म्हणणे झालं शेवटी आम्ही अर्ध्यातूनच वापस आलो तिथूनच जिथं ते बाई मग आम्ही म्हटलं तुम्ही काही लढू नका शांत व्हा म्हटलं आता काय करता म्हटलं आता चोरानं तर नेले तुमच्यापेक्षा गावाला गेले झाले पैसे आहे काय म्हटलं तर नाही म्हणे बाई म्हणे मावशी आता 1 रुपया राहिला नाही म्हणे पुरी पोरसच चोळली म्हणे मायवली म्हणे मग असं म्हटलं आमच्या बच्चे घ्या तुम्ही जा बा म्हटलं मग घरी आणि शांततेनं घरच्याला सगळं काही सांगा नाही हो झाले पैसे नव्हते काय बरं झालं बापा तुम्ही मदत केली हो माय देवासारख्या धावून गेल्या तुम्ही कोरी तुम्ही एकट्याच होत्या का हो लय तर सांसून जागा राहते होते आणि लय सांसून असन पण त्या सांसुनीचाच फायदा घेऊन तो परत चोरली त्यानं नाही तर काय होय त्याच याचा फायदा घेतला त्यानं चोरी केली आणि जर लोक असते तर चोरी झाली नसती कसं आहे झाली असती तर पकडला गेला असता ना आणि 1-2 माणसं होते म्हटलं मग ते नंतर आले ते म्हणे आमच्याशी पैसे असते ना बाई म्हणे आम्ही 1000 रुपये दिले असते म्हणे तुम्हाला माल इथूनच घेऊन दिला असता म्हणे पण आमचे पैसे काही पैसे नव्हते माणसाही पैसे काही पैसे नव्हते परिस्थितीच बेकार असली सारखी तर आता मग आम्ही म्हटलं शेवटी म्हटलं आमच्याशी एवढे पैसे आहे घ्या म्हटलं तुम्ही चालल्या जा म्हटलं गावले तुमच्या तर म्हणे बाई म्हणे ठीक आहे म्हणे तुमच्यासारखे लोक भेटायला नशीब लागते म्हणे बाई म्हणे अशा म्हणे म्हटलं त्या बरं झालं तुम्ही जेवढी मदत आपल्याकडून होते तेवढी केली अशा वेळेला लय बेकार वाटते हो माय लय बेकार वाटते पै जमा करायला लागते असं चोरून नेली माट्यानं त्याला काय पुरायला चालली काय लेकरा बायाच्या पोटावर लात मारली त्यानं तुम्हाला सांगतो तो रस्ता सांसून राहते याच्या पुढे जाणतं गड्या गिड्यात घालून नका त्याचा वाचलं म्हणून वाचलं त्या तिच्यावर बिचारीवर आलं म्हणून संकट आलं आपल्यावर आलं असतं तुमच्या हिच्या कोमलच्या गळ्यात तर मला सोन्याची बोट दिसून राहिली आणि तोडून नेली असती तो बाई मग तुला किती टेन्शन आलं असतं माझ्या खांद्यावर पदर होता पण नाही बापा मी आता याच्या पुढं विकतचं घालून जात जाईन तिकडे कोणी राहत नाही काही नाही सांसुनीचा फायदा घेऊन चोरून नेली तर काय करा बाई सोनं सोने घालता नाहीत आजकाल चोरीचं प्रमाण लय वाढलं पोताच दिसते तर त्याला असं वाटते का रोज काय कमीच पडते आणि 1 दिवसाचा डल्ला मारला 1-1.5 लाखाची पोतच आहे ना माय आजकाल काय स्वस्त आहे का सोनं 10,000 रुपये 9,000 रुपये बातच येते ना बिचारे 1-1 ग्रॅमचे ह्या लहान पोताही चोराले मागणे पाहून राहिले ते असला हा उगा तुम्ही साड्या गिड्या बदला मग या मग काय हो आई आता दिसला ना त्याला आरसा मायचं तोंड दिसलं म्हणजे झालं त्याचा आरसा बसला उगा त्याचा काढून राहिला आता तुम्ही अनबाद साड्या काढतो भलं कसं लागते बापा